दशक तिसरा, समास 10वा, वैराग्य निरूपण. श्रीराम. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प श्रीराम. आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी, माझी घालिती श्रीराम. अहंकार नकरे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले, न वचे प्राणी श्रीराम. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मदमत्सर वोहटेना, भुली पडिली श्रीराम. वासना धामिणी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा, भयानक श्रीराम. माथा प्रपंचाचे ओझे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे, कुळाभिमाने श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहमतेचे काविरे, भूतबाधा श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहातची गेले, जेही भगवंतासी बोभाइले, भावार्थ बरे श्रीराम. देवा आपण घालुनी उडी, तयासी नेले पैलथडी, ये रते अभाविके बापुडी, वाहतची गेले श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ दे कोण भुलला, संकटी पावे भाविकाला, रक्षितसे श्रीराम. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे, निजदासाचे श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे, भाविक जन श्रीराम. जैसा भाव जयापाशी, तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी, प्राणीमात्रांचा श्रीराम. जरी भाव असिला माईक, तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक, जैसास तैसा श्रीराम. जैसे जयाचे भजन, तैसेची जे समाधान, भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावे श्रीराम. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे, तयाचे सूत्र असे, आपणाच पासी श्रीराम. जैसे आपण करावे, तैसेची तेणे व्हावे, जरी डोळे पसरून पहावे, तरी तेही टवकारे श्रीराम. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे श्रीराम. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला, तैसाची वोळे श्रीराम. भावे परमार्थाच्या वाटा, वाहाती भक्तीच्या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा, सज्जन संगे श्रीराम. भावे भजनी जे लागले, ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले, पूर्वज तेही श्रीराम. आपण स्वये तरले, जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले, अभक्त भावार्थी श्रीराम. धन्यतयाची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी, सार्थक केला श्रीराम. तयाची वर्णू काय थोरी, जयाचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी, पार दुःखाचा श्रीराम. बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी, करी भगवंती श्रीराम. म्हणून धन्यते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य, फळासी आले श्रीराम. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पून या लुटी, आनंदाची करावी श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट, नैराश बोधे श्रीराम. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश, सभाय सांभाळी श्रीराम. जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख, लोधोन पडती श्रीराम. जयाचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगिती स्वानंद सोहळा, जयाचा जना वेगळा, ठेवा अक्षयी श्रीराम. ते अक्षयी सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले, श्रीरंग रंगी श्रीराम. तयास पावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी, येरे अभाविके करंटी, नरदेह गेला श्रीराम. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले, अभाविकाचे श्रीराम. बहुत तापाचा साठा, तेणे लादला परीस गोटा, परी तो ठाईचा करंटा, भोगूच नेणे श्रीराम. तैसा संसारासा आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला, हात झाडूनी श्रीराम. या नरदेहाचे नि संगती, बहुत पावले उत्तम गती, येके बापुडी यातायाती, वरपडी झाली श्रीराम.
या नरदेहाचे नि लागवेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे, बहुत भोगिले श्रीराम. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा, उडून जाती श्रीराम. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ, विघडून जाती श्रीराम. पाहिली घडी नवे आपुली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेविली, आहे नीच योनी श्रीराम. स्वान शुकराधिक नीचे आती, भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती, पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता झालासी रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी, सुटलासी दैवे श्रीराम. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे, लागेल बापा श्रीराम. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सरुधे कैची वनिता, पुत्र कळत्राधिक श्रीराम. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची, सांगाती नव्हे ती श्रीराम. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोस व्याकुळ, धन कण लक्ष्मी सकळ, जाई जणे श्रीराम. कैचे घर कैचा संसार, कासया करिसी जोजार, जन्मवरी वाहोन भार, सेखी सांडून जाशी श्रीराम. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हावभाव, हे सकळ ही जाण माव, माई कमाया श्रीराम. येच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी, म्हणून या श्रीराम. तुआ भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती, लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुआ आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझ नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे श्रीराम. एका दुर्भरा कारणे, नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने, मर्यादा धरावी श्रीराम. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी श्रीराम. भूमी धरिली धराधरे, प्रगट होय जे दिन करे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का श्रीराम. ऐसा कृपाळू देवाधिदेव, नेणवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव, कृपाळूपणे श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अद्धम, केले पावती श्रीराम. रामे विण जे जे आस, तितुकी जाणावी नैराश, माझे माझे सावकाश, सीण चिवरे श्रीराम. जयास वाटे सीण व्हावा, तेणे विषय चिंतित जावा, विषय न मिळता जीवा, तगबग सुटे श्रीराम. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान, लोलंगतासी श्रीराम. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळजे श्रीराम. जेथे वासना झोंबून पडे, तेणेची अपाय दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे, तो एक सुखी श्रीराम. विषय जनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे श्रीराम. गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे, काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता श्रीराम. तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी कुडी, म्हणून या आवडी, रघुनाथी धरावी श्रीराम. ऐकोनी बोले भाविक, कैसे निघडे जी सार्थक, सांगा स्वामी यमलोक, चुके जेणे श्रीराम. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे निभेटे, दुःख मूळ संसार तुटे, कोणे परिस्वामी श्रीराम. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपामूर्ती, मज दीनास करावा श्रीराम. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे, समाधान श्रीराम. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण, मज निरोपावे श्रीराम. ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पावले, कंठ सद्गतीत गळाले, अश्रुपात दुःखे श्रीराम. देखोन शिष्याची अनन्यता, भावे वोळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता,
पुढिले समासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 3रा समाप्त. दशक 3रा समास 10वा वैराग्य निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. अहंकार रूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडविते. तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. तिरस्कार मनात उत्पन्न होतो तो सुटत नाही. मदमत्सर हे विकारही कमी होत नाहीत. अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो. वासनारूपी धामीण गळ्यात पडते. ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते. म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत माझे माझे असे म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही. भ्रांतीचा अंधार पडतो. त्यात अभिमानरूपी चोर सर्वस्व हरण करतो. म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहतच जातात. पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पहिलं तीरावर नेतो. बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात ते बिचारे त्या महापुरात वाहतच जातात. भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. भाविक भक्तांच्या भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो. ज्याला भगवंत मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसार दुःख सगळे नाहीसे करतो. जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात त्यांना स्वस्वरूप अनुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो. असे भाविकजन खरोखर अत्यंत धन्य होत. ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो. कारण प्राणीमात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की तो जशास तसा वागतो. जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरा जरी उणीव आली तरी देव दुरावतो. आरशात आपले प्रतिबिंब दिसते ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. आपण जशी हालचाल करू तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहते. आपण जर रागाने कपाळाला आठ्या घालून भुवया चढवून पाहू लागलो तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब त्याच्या देवाचे रूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोचतात. तेथे संत सज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. खऱ्या भक्तिभावनेने जे भगवत भजन करतात ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. असे भक्त स्वतःही तरतात आणि लोकांच्याही उपयोगी पडतात. त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात तेही भावार्थी बनतात. जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो त्यांची थोरवी काय वर्णावी बरे. अनेक जन्मांच्या शेवटी या नरदेहाची प्राप्ती होते. त्या योगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवत दर्शन होते. म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले असे समजावे. मानवाचे आयुष्य ही ज्यात अत्यंत सुंदर अशी भजनरत्ने भरलेली आहेत अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदा सर्वदा संतुष्ट असतो. जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्या सर्व भावे शरण जातो
त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. ज्याला संसारातील दुःखही विवेकाच्या योगे परमसुखच वाटते, जे पडतमूर्ख असतात ते मात्र संसार सुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. ते अक्षय सुखाने सुखावून संसार दुःखे विसरून जातात. ते निरीच्छ होतात आणि श्री भगवंताच्या प्रेमात रंगून जातात. ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदलाबदल केली त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभागी अभाविक आपला मनुष्यदेह वाया घालवितात. अकस्मात एखाद्यास रत्न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे, तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडी मोलाने निघून जाते. एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याला परीस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. या उत्तम नरदेहाचे संत समागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीच योनीत आपण खूप भोगलेले आहे ह्याचे स्मरण ठेवावे. केव्हा कशी वेळ येईल ह्याचा भरोसा नसतो. आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. तसेच हे वैभवादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायको मुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखाद्या वेळी नष्टही होतात. जो क्षण येताना आपण पाहतो तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो. त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे. हे नीट लक्षात घ्यावे. कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ, कुठले मित्र आणि कुठली बायको, कुठली मुलेबाळे आणि इतर नातेवाईक, ही सर्व माईक आहेत हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्याभोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुखदुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. कसला प्रपंच आणि कसले कुळ, त्यासाठी कशाला व्याकुळ व्हायचे. धनधान्य, ऐश्वर आदी सर्व अशाश्वत आहे. कसले घर आणि कसला संसार, उगीच कशाला यातायात करतोस. जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. कसले तारुण्य, कसले वैभव, कसले सोहळे आणि कसले हावभाव, हे सर्व माईक आहे आणि भुलवून मायेच्या पाशात अडकविणारे आहे हे जाणून घे. याच क्षणी मरून गेलास तर रघुनाथाला अंतरलास असे समज. कारण हा देह, संसार यांना तू माझे माझे म्हणतोस म्हणून मी तुला हे सांगतो. तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस, त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले. स्त्री, पुत्र, कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात. ती तू आपली अशी मानलीस पडत मूर्खा. तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही तर इतरांचा कसला विचार करायचा. आता खरोखर मनपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुती स्तोत्रे गाऊन त्यांच्यापुढे मर्यादेने वागावे लागते. जो पोटाला अन्न देतो त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला त्याला कसे काय विसरावे. ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्ता मात्रे करून जो सर्व सृष्टी चालवतो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. अशा सर्वांच्या अंतर्माई आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतात. रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी.
माझे माझे असे करता करता शेवटी कष्टच उरतात. ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल त्याने सतत विषयांचे चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की जीवाची अगदी तगमग होते. आनंद घन म्हणजे मूर्तिमंत आनंदच. अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयांचे चिंतन करतो त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार? ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथ भजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषय वासना नाहीशी होते तोच माणूस सुखी होतो. विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो तेच त्याच्या परमदुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते पण परिणामी शोकदायकच ठरते असे निश्चितपणे समजावे. माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो. किंवा हरिण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फुटून घेते. त्याप्रमाणेच विषय सुखाचे आहे. पहिल्यांदा ते गोड वाटते पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की स्वामी, या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल, हे स्वामी मला हे सर्व सांगा. प्रत्यक्ष भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मजदीनाला सांगावा. तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की एकनिष्ठ भावाने भगवत भजन करावे म्हणजे त्या योगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. तेव्हा श्रोता विचारतो की भगवत भजन कसे करावे, मन कुठे एकाग्र करावे, भगवत भजनाचे लक्षण काय, हे सर्व आपण मला समजावून द्यावे असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्गतीत होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू गळू लागले. ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरु शिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबळून येईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 3रा समाप्त.